हाँ बेटा, लास्ट क्लास के अंदर ये क्वेश्चन आधा हुआ था हमारा, ठीक है, 1 से लेकर तो 3 तक। तो यहाँ a का वैल्यू था 1, b का वैल्यू है 3, h आपको मिल रहा है b माइनस a बाय n, 2 बाय n, ठीक है। अब बोलो करे f ऑफ x दिया है x क्यूब, f ऑफ a प्लस आर एच निकालना है समेशन फाइंड आउट करने के लिए। तो a का वैल्यू बेटा 1, आर एच को आर एच ही रखेंगे, तो f ऑफ 1 प्लस आर एच हो जाएगा 1 प्लस आर एच का होल क्यूब। तो इसका क्यूब करेंगे 1 प्लस 3a स्क्वायर b, a स्क्वायर मतलब 1 का स्क्वायर, प्लस 3ab स्क्वायर, b स्क्वायर मतलब r स्क्वायर h स्क्वायर, प्लस b क्यूब मतलब r क्यूब h क्यूब। ये हो गया आपका f ऑफ a प्लस आर एच का, ठीक है। a क्यूब प्लस 3a स्क्वायर b प्लस 3ab स्क्वायर प्लस b क्यूब हो गया, a प्लस b का होल। अब हम समेशन फाइंड आउट कर रहे थे जिसके अंदर f ऑफ a प्लस आर एच इंटू h था हमारे पास, और r रन फ्रॉम 1 to n। तो समेशन f ऑफ a प्लस आर एच का वैल्यू है, देखो ये आपके सामने है, h से मल्टीप्लाई करना तो सीधे h से मल्टीप्लाई करके लिख देगा, ठीक है। h प्लस 3r इंटू एच स्क्वायर प्लस 3r स्क्वायर इंटू एच क्यूब, हर टर्म को h से मल्टीप्लाई कर रहा हूँ मैं, प्लस r क्यूब h रेज़ टू 4 एंड r ट्रांसफॉर्म 1 to n। तो अब सेपरेट करते हैं, समेशन को सेपरेट करेंगे तो h कांस्टेंट है, सेपरेट करने पर क्या आएगा hn, ठीक है। h कांस्टेंट है तो क्या आएगा hn, प्लस इसमें से क्या कांस्टेंट निकलेगा 3h स्क्वायर कांस्टेंट निकलेगा। समेशन ऑफ r क्या होता है n इंटू n प्लस 1 बाय 2 प्लस 3h2 कांस्टेंट निकलेगा, r स्क्वायर का क्या होता है n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 प्लस n स्क्वायर h रेज़ टू 4 कांस्टेंट बाहर निकलेगा, और r क्यूब का सब क्या लिखते हैं हम लोग n स्क्वायर बाय 4 इंटू n प्लस 1 होल स्क्वायर बाय 4। बस अब इसका लिमिट लेना था हमें, यहाँ तक आ गए थे हम पिछली क्लास में। अब इसका लिमिट निकालना है, तो लिमिट ऑफ hn n टेंड्स टू इंफिनिटी प्लस 3h स्क्वायर मतलब 3/2 h स्क्वायर n इंटू n प्लस 1, ऐसे है ना। लिमिट को सेपरेट कर लेंगे सबको, ठीक है। लिमिट n टेंड्स टू इंफिनिटी 3h स्क्वायर मतलब 3/2 h स्क्वायर इंटू n इंटू n प्लस 1 प्लस लिमिट ऑफ 1/2 h क्यूब n इंटू n प्लस 1 इंटू n प्लस 2n प्लस 1 n टेंड्स टू इंफिनिटी। 1/2 कैसे है 3 to 6 प्लस प्लस लिमिट h रेज़ टू 4 n स्क्वायर n प्लस 1 होल स्क्वायर बाय 4 मतलब कहीं पर भी लिख दो 4। अब बेटा इसको सॉल्व करने के लिए अब h की जगह पर क्या रखेंगे हम लोग 2/n, ठीक है। h का वैल्यू क्या है 2/n है, तो हर जगह पर 2/n रखेंगे तो काम बन जाएगा हमारा। हाँ? पहले इसमें h की जगह पर क्या रखा, पहले लिमिट में h की जगह रखा 2 बाय, सर वो hn ही है ना 2, हाँ मतलब hn ही 2 है, hn का वैल्यू ही 2 है, तो लिमिट ऑफ 2 आएगा 2 प्लस यहाँ पर h स्क्वायर मतलब n/2 का स्क्वायर, ये लक्ष्य दे रहे जनरल लक्ष्य में लोग 3/2 को बाहर ले लिया, लिमिट ऑफ ये h स्क्वायर मतलब n स्क्वायर बाय 4 n टेंड्स टू इंफिनिटी, सर n स्क्वायर 4 स्क्वायर बाय n 4/n स्क्वायर, और n इंटू n प्लस 1 है तो एक n चला जाएगा, एक n चला जाएगा और बचेगा क्या 1 प्लस 1/n। देखो h की जगह 2/n रखेंगे तो 4/n स्क्वायर आएगा, उस n स्क्वायर को इससे डिवाइड कर देते हैं
एक n चला जाएगा और एक n से इसको डिवाइड करेंगे तो 1 + 1 by n आएगा। फिर क्या हो रहा है समझ में आ रहा है? इथं 4/n² होईल आणि नंतर n² + 1 n आणि n कॅन्सल होईल 4n येईल फक्त 4n कसं आहे? n + 1 ला n ने डिवाइड नाही करणार का? नाही ते मल्टिप्लाय केलं मध्ये n² + 1 चला 4/n² इथं इथं करून दाखवतो. लिमिट ऑफ 3/2 ला बाहेर घेतलेले आपण याच्या स्क्वेअरच्या जागी 4/n². 4/n² बरोबर इंटू आपल्याजवळ n × n + 1 हा n² + एक कॅन्सल झालं हा n याला डिवाइड केला 4 × n/n + 1/n मी n ला मल्टिप्लाय तू केलं तसं करूच नको पण 4n आन्सर येणारच नाही ना. काही बी कर 4 ना आतमध्ये मल्टिप्लाय कर पण n डिवाइड तर करावं लागेल ना. खाली एक n आहे ना आपल्याकडे हा हा या 4 ने जर तू मल्टिप्लाय केलं तर n ने दोन्ही डिनॉमिनेटर सेपरेट करणार की नाही तू? आणि हे प्रत्येक वेळेस होणार आहे. इथे क्यूब आहे ते बरोबर इथे 3 मल्टिप्लिकेशन दिलेले आहे. इथे h⁴ आहे इथे n² आणि n + 1 चा होल स्क्वेअर दिलेले म्हणजे आपोआपच ते 1/n² होतं आणि ते 0 होऊन जातं. लिमिट ठेवलं बरोबर आहे. हा चला पुढे करा. तर हे 1/n आले. तसंच इथे काय होईल ते 1/2 आणि आतमध्ये काय होईल ते h³ म्हणजे काय 8/n³. n टेस्ट इन्फिनिटी 8/n³ म्हणजे काय 8 * इथं 1 इथं 1 + 1/n आणि इथं 2 + 1/n n³ ना डिवाइड केलं n³ ने डिवाइड केलं हा n उडाला इथं 1/n 1 + 1/n इथं 2 + 1/n कळते? येस सर हा आता रे प्लस 1/4 ला बाहेर घेतलं लिमिट ऑफ h⁴ मतलब 16 n² सोबत उडाला उरला n² तो आतमध्ये गेला तर तुम्ही 1 + 1/n चा होल स्क्वेअर घेऊ शकता ना. लक्षात आलं का? नाही नाही आलं पंडित काय केलं सांगा. याच्या जागेवर तुम्ही 2/n ठेवलं ना h⁴ आहे 2/n⁴ केलं तुम्हाला काय वाटलं 16/n⁴ इकडे वरती n² × n + 1 चा होल स्क्वेअर आहे. एक n² याला दिला याच्यातला आणि एक n² याला दिला हा कॅन्सल झाला हा स्क्वेअर आहे हा स्क्वेअर त्याला तुम्ही असं लिहू शकता n + 1/n चा होल स्क्वेअर. डिनॉमिनेटर को सेपरेट किया 1 + 1/n इसे वेगळं वापरते कोणाच काय कोणाच काय. लक्षात आलं का? हा सर आता मोबाईल घेते अरे इथे मेसेज अरे सॉरी सर ते मेसेज आहे हे झालं का? आता तू एक काम कर ना बाहेरून जाऊन बस बाहेरून बस हे तुझं तिकडे जा तिकडे जा बाहेर. ते टेकून बसले त्याला माहिती नाही काय चालू त्याच्या नाद चला लिमिट ठेवा 3/2 हे 0 होऊन जाईल 4 × 1 प्लस हे 1/2 × 8 हा 0 येईल तर 1 राहील आणि हा 0 झाला तर 2 इथे 2 नाही ना 1/4 × 16 आणि हा 0 होईल 1 होईल म्हणजे हा 2 ह्याच्यातून गेला हा 2 चा 4 झाला ठीक आहे. हा 2 याला ब्रॅकेट जोडून इथे कोणाचं काही करणार सर 4 चूक सर शांत सर करणार सर काय सर आलं लक्षात ठीक आहे. सोळा पटकन लिहा आपल्याला पुढचे एक्सरसाइज स्टार्ट करायचं प्रॉपर्टी स्टार्ट करायचं ठीक आहे. हां शांत बस नाही हा स्पेलिंग केला मी व्हिडिओ
सॉरी दादा. हे असं आहे तुमचं, तुम्हाला थोडी मोकळी दिली ना बसले सर, बघा डोक्यावर बघा. मुतले कानात. थोडं तुम्हाला मोकळी दिली की झालं तुमचं. सर मी शांत बसलो किती वेळ तुला काही गरज आहे त्याच्या बाजूला तिथे एवढं मोठं मी बसायला पहिलेच होते येऊन बसले सर. इकडे इथं पैसे अरे माझं मास्क तुमचं म्हणजे असं झालेले तुझं माझं जमीन तुझे करणे म्हणजे जवळ बसलं तरी एकमेकाला शिवाय घालायच्या आणि दूर बसलं तर जमाना. चला प्रॉपर्टी द्या पुढच्या. प्रॉपर्टी नंबर 1 फंडामेंटल थेरम ऑफ कॅल्क्युलस आपण बघितलेले. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीचा फायदा असा आहे की तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना सोपं करून सोडवता येते. म्हणजे जे एक्झाम्पल सोडवलं समजा तुम्हाला 2 पान लागणार आहे म्हणजे 2 पान म्हणजे जे 10 स्टेपमध्ये होणार ते 5 स्टेपमध्ये होऊ शकतो. प्रॉपर्टी काय करते, तुमची एफर्ट रिड्यूस करते. जर प्रॉपर्टी माहीत नसेल तर कदाचित असं बनवू शकते ते सॉल्व्ह नाही होणार. कळते, म्हणून प्रत्येक काही प्रॉपर्टी खूप सोपे आहेत, काही ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतील. तसे सगळ्यात सोपे आहेत, फक्त एक्झाम्पलमध्ये कशा वापरायचे ते कळलं पाहिजे. ठीक आहे. हां, पहिली प्रॉपर्टी प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी जी की अत्यंत सोपी आहे. इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम ए टू ए काय असणार आहे? झिरोच असणार आहे. साधी गोष्ट आहे, कारण तुम्ही काही एरियाने देत ना, तुम्ही जिथून सुरू झालं तिथं जाऊन थांबतायत. कळतंय का? म्हणजे तुम्हाला काही तर पाहिजे ना. समजा हा तुमचा एफ ऑफ एक्स ग्राफ आहे, आता तुम्ही ए पासून स्टार्ट केलं तिथंच थांबले, ती एक फक्त लाईन उभी राहील. प्लेनचा काही पार्ट आहे का एरिया म्हणून दाखवण्यासाठी? लक्षात येते का? म्हणून लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जर सेम असेल तर तुम्ही जागेवर त्याचं न सोडवता त्याचं इंटिग्रल काय म्हणू शकता? 0. म्हणजेच एरिया भेटणारच नाही तुम्हाला. प्लेनचा काही पार्ट येईल का तुमच्या अंडर वर? नाही येणार. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असलो. प्रॉपर्टी पहिली काय सांगतेय, जर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे सारखे दिसत आहेत का? जर सारखे असतील तर काय येतं आन्सर? 0. कळतंय? एरिया 0 येणं म्हणजे तुमच्याजवळ काहीच नाही एरिया. मुंगी बसून एवढं बी एरिया नाही तुमच्याकडे. कळतंय का? हां, दुसरी प्रॉपर्टी a to b f of x dx. G of x plus. तुम्ही याला लिहू शकता, तुम्ही जर हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची जर पोझिशन चेंज केली, अप्पर लिमिट बी झालं तर लोअर लिमिट बनवलं, लोअर लिमिटला जर अप्पर लिमिट बनवलं तर साइन चेंज करणं फक्त एवढंच फरक पडतो, बाकी काही फरक नाही पडत आन्सर मध्ये. कळतंय? त्याचं नका पुस्तक काय होतंय, फक्त तुम्ही लोअर लिमिट आणि हे तुम्हाला म्हणजे असं तुम्ही करू शकता एक्झाम्पल सोडवताना. पण जर असं करायचं असेल तर सोबत चेंजेस काय करायचे ते लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स दिलेले आहे, तुम्हाला जर लोअर लिमिट अप्पर लिमिट इंटरचेंज करायचे तर करा, पण करताना साइन चेंज करा. लक्षात येते? कळतंय? हां, चला पुढे चला. नंबर 3 ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आता दुसरी गोष्ट, मायनस वगैरे तर काही नसते. तुम्ही जर इंटरचेंज केलं तर मायनस प्लस प्लस मायनस संपला विषय. साइन चेंज करायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही लिमिट इंटरचेंज करत असाल. ठीक आहे. हां, आता ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स दिलेले आहे तर तुम्ही याला ए टू बी एफ ऑफ टी डी टी लिहू शकता. आता इथं काय मी सबस्टिट्यूशन केले खरे काय, मी फक्त व्हेरिएबल चेंज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही दिलेलं फंक्शन x च्या ऐवजी t मध्ये बी लिहिलं तरी त्याने काही फरक पडतं का डिफरंट इंटिग्रल मध्ये? म्हणजे हे असं झालं नाही की बाबा माणूस तोच आहे, फक्त कपडे बदलते, त्यांना माणूस बदलणार आहे का? मग तुम्ही x च्या जागी t ठेवा, r ठेवा, काही ठेवा, काही चेंज होईल का? हो, म्हणजे व्हेरिएबल x च्या जागी तुमच्या फंक्शन मध्ये जो काही व्हेरिएबल वापरला जातो त्याच्या जागी तुम्ही दुसरा व्हेरिएबल ठेवला तरी फरक पडणार नाही फंक्शनच्या आन्सरमध्ये. कळते? तुम्हाला फंक्शन दिले x³ + 3, तुम्ही त्याच्याऐवजी t³ + 3 लिहा. तुम्ही सबस्टिट्यूशन थोडी करतायत जे याच्यामध्ये करत होतो आपण, सबस्टिट्यूशन मेथड जी करत होती ती थोडी करताय तुम्ही. लक्षात येते का?
कळतंय? हो. तिसरी प्रॉपर्टी. तर या अत्यंत सीध्या साध्या प्रॉपर्टी आहेत. आणखी एक सीधी साधी आहे याच्यात. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आता ही गाडी सरळ ट्रेन सुटली ए पासून ती डायरेक्ट बी ला जाऊन थांबायली, पण मध्ये जर एखादं स्टेशन आलं, ते स्टेशन समजा सी आहे जे बी पेक्षा लहान आहे ए पेक्षा मोठे आहे, तर तुम्ही ह्या डिपेंडंट इंटिग्रलला स्प्लिट करू शकता. म्हणजे कसं, ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादे इंटिग्रल दिलेले आहे की एक्स डी एक्स फ्रॉम 1 to 3, तर याचा आन्सर जे येणार आहे त्याचा आन्सर तुम्हाला 1 to 2 लिहा एक्स डी एक्स प्लस 2 to 3 लिहा एक्स डी एक्स, तरी तेच आन्सर भेटणार. आलं लक्षात? कळते? फक्त कंडिशन काय आहे की तुम्ही जो हा नंबर घेताय हा या दोन लिमिटच्या मध्ये पाहिजे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या मधला नंबर असला पाहिजे. येते लक्षात? हां ठीक आहे. हो सर. पुढची प्रॉपर्टी हे पहिले 4 प्रॉपर्टी अत्यंत सोप्या आहेत ना. लिमिट सेम असेल तर आन्सर 0 म्हणजे एरिया 0. त्याच्यानंतर लिमिट इंटरचेंज केले तर साइन चेंज करायचं. तिसरं, व्हेरिएबल चेंज केला तर काही फरक पडतो का? नाही, नुसतं चेंज होते बरं. तुम्ही सबस्टिट्यूशन वाली बात नाही करत, नाही नुसतं चेंज केला. आणि चौथं, मधला स्टॉप. मधले स्टॉप किती बी घेऊ शकता तुम्ही पाहिजे तेवढे, फक्त कंटिन्युएशन मध्ये लिहावं लागतं. म्हणजे असं नाही की 1 to 4 दिलेले, 1 to 4 एक्स डी एक्स दिले आणि तुम्ही म्हणता की मी 1 to 2 घेतो एक्स डी एक्स आणि प्लस 3 to 4 घेतो, मग घरी द्यावं लागेल. कळतंय का? असं नाही जमणार. हा जिथं संपतोय तिथून त्याला स्टार्ट करावं लागेल. मग 2 to 4 घ्या, तुम्हाला आणखी एक पाडायचं 2 to 3 पाडायचं, मग 3 to 4 घ्या पुढच्या वेळेस. असं 1 to 4 ला तुम्ही स्प्लिट करू शकता. म्हणजे पहिला जिथं संपतोय पहिल्याचा अप्पर लिमिट जो आहे तो दुसऱ्याचं लोअर लिमिट पाहिजे. हे कंटिन्युएशन मध्ये चाललं पाहिजे. येते लक्षात? पुढे चला. प्रॉपर्टी नंबर 5. आता ही प्रॉपर्टी झाली आहे 0 to a f of x dx. याला हे इक्वल असतं कोणाच्या 0 to a f of a minus x dx च्या. हे बघा भारी की नाही? आता या प्रॉपर्टीला समजून घ्या. तुम्हाला फंक्शन काहीतरी दिलेलं आहे माझ्याजवळ, तुम्हाला फंक्शन काहीतरी दिलेलं असेल, पण तुमचं लोअर लिमिट काय असणार आहे? कंपल्सरी 0 पाहिजे आणि अप्पर लिमिट काही असेल. लोअर लिमिट कंपल्सरी. हे बाय या पुढचे जे 2-3 प्रॉपर्टी या कधी वापरायच्या, कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायच्या हे कळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसं जर लोअर लिमिट 0 असेल आणि अप्पर लिमिट काहीतरी असेल आणि जे काही फंक्शन दिलेलं आहे तर तुम्ही x ला रिप्लेस करू शकता a मायनस x ना. कळतंय तुम्हाला? म्हणजे थोडक्यात समजून घ्या. तुमच्याकडे असं एक फंक्शन आहे x² प्लस x प्लस 2 दिलेले आहे समजा आणि dx आहे आणि 0 to a 0 to 2 दिले समजा. तर ह्याची जी काही व्हॅल्यू आहे ती कुणाच्या बरोबर असणार आहे? 0 to 2 राहील. हे लिमिट्स तसेच राहतात, पण तुम्ही याला काय लिहू शकतात? 2 मायनस एक्स. एक्स ला काय रिप्लेस करू शकता? एक्स ला काय रिप्लेस केलं? a मायनस एक्स ने. म्हणजे 2 मायनस एक्स ने रिप्लेस करू शकता, प्लस ह्या एक्स ला रिप्लेस करा 2 मायनस एक्स ना आणि प्लस 2 dx बस एवढा असं. आलं लक्षात? कळतंय? ठीक आहे. ही प्रॉपर्टी राहील लक्षात. ही वापरतात बघ एक्झाम्पलला सोपं बनवण्यासाठी, लेंदी एक्झाम्पलला सोपं करण्यासाठी ही वापरतात. कारण याला सोडवण्याची एक पर्टिक्युलर मेथड आहे. त्या प्रॉपर्टी यूज केल्यानंतर पुढे मेथड्स आहे त्याला सोडवण्याचं. पुढची घ्या. जसं हे होतं तसं म्हणजे आता पुढची प्रॉपर्टी पहा. a to b f of x dx दिलेले आहे, तर याला तुम्ही लिहू शकता a to b f of a plus b minus x dx. तसं पाहायला गेलं तर खरं तर ह्या प्रॉपर्टीची ही स्पेशल केस म्हणता येईल बरं का. या प्रॉपर्टीची ही काय झाली? स्पेशल केस. ह्या प्रॉपर्टीकडे पहा, लोअर लिमिट अप्पर लिमिट काही बी आहे, f of x dx दिलेले आहे, तर तुम्ही यालाच लोअर लिमिट अप्पर लिमिट सेम घेऊन तुम्ही काय करू शकता रे? f of या दोघांच्या ऍडिशन मधून व्हेरिएबलला सबट्रॅक्ट करतात. a plus b minus x. आणि इथं बी तेच करायला 0 plus a minus x च करायला. मग इथं ह्याची ही स्पेशल केस आहे असं. म्हणजे हे जरी नाही लक्षात राहिलं तरी हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी काम बनते. कारण इथं ए बी दिलंय म्हणजे तुम्ही काही घेऊ शकतात ना. यांनी लोअर लिमिट 0 घेतलेलं आहे. कळतंय का? महत्वाची प्रॉपर्टी राहील लक्षात.
पुढे चला. प्रॉपर्टी नंबर 7. आता हे पाहायला बसलेले 7. 0 to 2a f of x dx is equals to 0 to a f of x plus f of 2a minus x dx. आता ह्या प्रॉपर्टीला लक्षात घ्या थोडंसं काय म्हणणे त्याचं. ह्याच्यामध्ये कंपल्सरी तुमचं लोअर लिमिट 0 असणं आवश्यक आहे. वरचं लिमिट काही का असणं, त्याला त्यांनी मुद्दाम 2a म्हटले कारण त्यांना त्याचा हाफ करायचा होता. त्यांनी इथं का 2a म्हटले कारण त्यांना इथं हाफ करायचा होता. आपल्या जो 2a असेल असं नाही, आपल्या जो काही असेल 0 to 3 असेल, 0 to 3 आहे. अपन कैसे लेना 0 to 3/2 याचा हाफ घेना है, इसका हाफ यहाँ लेना है और अंदर क्या चेंजेस करने हैं. अगर इस वाले को इसके साथ इक्वेट करना है अपर लिमिट को हाफ लेके, जैसे 0 to 2a दिया है, 0 to a लिखा है, अपर लिमिट का हाफ किया है, तो अंदर क्या चेंजेस किए, f of x को एज इट इज रखा प्लस जो ओरिजिनल था उसमें से इसको सबट्रैक्ट कर दिया, उसको ऐड कर दिया. कळते याला हाफ केलं आणि f of x plus f of 2a minus x हा चेंज आणला तरच हे दोन इंटिग्रल इक्वल होऊ शकतात असं तुम्हाला कळते. समजा तुम्हाला असं करायचं 0 to समजा 3 दिलेले आणि तुमच्याकडे आहे x² dx, तर तुम्हाला ही प्रॉपर्टी वापरायची कसं वापरणार आहे तुम्ही, म्हणजे याला इक्वेट करायचं तर 0 to 3/2 f of x as it is म्हणजे x² as it is प्लस f of 2a minus x म्हणजे काय 2a कोण आहे ये 2a आहे आपला, ये 2a आहे 3 minus x होल स्क्वायर into dx. इसको निकालिए, इसको फंडामेंटल थ्योरम कैलकुलेट करें, इसका जो वैल्यू आएगा वही इसका आएगा. आई बात समझ में, ठीक है. हाँ ज़्यादा मुश्किल नहीं है, ध्यान में रखना 7-8 ही प्रॉपर्टीज है, 7 तो हो चुकी है, अभी लास्ट प्रॉपर्टी 8 नंबर की. हाँ ये तो कतई आसान है और इम्पोर्टेंट है 8. ये बहुत बढ़िया है. हाँ और ये इसके ऊपर आता ही है क्वेश्चन, पता नहीं क्यों आसान होने के बावजूद इसके ऊपर क्वेश्चन पूछते हैं. दिस इज नथिंग बट 2 times 0 to a f of x dx. इसको कैसे लिखूं, यहीं पे लिखता हूँ. देखो माइनस a to a दिया है f of x dx, माइनस a to f of x dx दिया है. अरे कौन बोला, यश बोलो. कधी इफ झालं बुवा आता तुम्हाला इथं इवन आणि ऑड फंक्शनची डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला f of x हे फंक्शन दिलेले. आता ह्याच्यातली महत्त्वाची बाब काय लक्षात ठेवायची आहे की तुमचा लोअर लिमिट नेगेटिव्ह आहे आणि अपर लिमिट पॉझिटिव्ह आहे. नुसतं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही आहे, तो जो खाली लिहिलेला लिमिट आहे तोच वरती आहे, फक्त साइन मध्ये चेंज आहे. म्हणजे -2 2 + 2 -3 2 + 3 कळते का. असं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय विचार करणार की दिलेलं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे ते चेक करा. फंक्शन इव्हन ऑड मी तुम्हाला सांगितलेले फंक्शन मध्ये कसं ओळखतात फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. जर f of -x = f of x असेल तर फंक्शन इव्हन आहे, आणि जर f of -x -f of x असेल तर फंक्शन ऑड. तुम्ही एक्झाम्पल घ्या, f of x = x², x च्या जागी -x रिप्लेस करा, f of -x केलं तर काय भेटेल, -x², x², पण x² म्हणजे काय f of x आहे. मग x च्या जागी -x रिप्लेस करून मी तुम्हाला काय भेटेल, f of x भेटेल, म्हणजे हे फंक्शन इव्हन आहे. कळतंय का. पण जर ते तुम्ही f of x = x³ घेतलं तर f of -x जर रिप्लेस केला तर -x चा क्यूब काय येतो, -x³, पण मायनस असेल तसं राहू दे, x³ काय f of x आहे, म्हणजे f of -x काय भेटेल, -f of x, म्हणजे दिलेलं फंक्शन ऑड आहे. तसंच तुम्ही cos x च्या बाबतीत बघू शकता, cos x इव्हन फंक्शन आहे, sin x ऑड फंक्शन आहे. मग जर तुम्हाला एखाद्या डिफाइनेट इंटिग्रल मध्ये लोअर लिमिट नेगेटिव्ह अपर लिमिट पॉझिटिव्ह दिसते, दोन्ही नंबर सेम आहेत, फक्त नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, तर आन्सर लय लवकर येऊन जातं. कसं, जर समजा फंक्शन तुमचं इव्हन असेल, तुम्ही फंक्शनला चेक करणार नाही ही डेफिनेशन लावून. फंक्शन जर इव्हन असेल तर सरळ याचा आन्सर काय, हे 2 times 0 to a. कारण इव्हन फंक्शन मध्ये होतं काय माहिती का, तुमचा जो ग्राफ असतो ना, समजा हा आहे आता, ठीक आहे, हा ग्राफ आहे. मग आता इव्हन फंक्शन मध्ये होतं काय,
की हा पार्ट आणि हा डिनॉमिनेटरचा पार्ट हा सेमच असतो. तुम्ही -2 to 0 म्हणता, -a to 0 असतं ना, ते ऍक्च्युली खालच्या पार्टला डिनोट करत असते. मग हा सेम एरिया असतो. मग हा इथून इथपर्यंत तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता, 0 to a घेऊन टाकतात आणि फक्त एकच एरिया घेतात, म्हणून इथे 2 टाइम्स केलेले. लक्षात येते का? -a to a मध्ये होतं काय, जर फंक्शन इव्हन असेल तर -a to 0 आणि 0 to a लिहा तुम्ही, तर जे ह्याला कॅल्क्युलेट करून एरिया येणार आहे तोच ह्याला कॅल्क्युलेट करून येणार, दोन्ही सेम असतात म्हणून ते 2 टाइम्स ह्याला घेतात कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी. कळतंय? तर तुमची प्रॉपर्टी काय झाली मग, की जर फंक्शन इव्हन असेल तर हे आणि फंक्शन ऑड असेल तर होतं काय, 0 होतं एरिया. का? कारण ऑड फंक्शन मध्ये काय होतं, त्याच्यात पण तेच असतं की वरचा आणि खालचा एरिया सेम असतो, तो माइनस हो जाता है ऑड फंक्शन मध्ये. ठीक आहे का? कळतं? साइन थीटा हे आहे ना, ऑड आहे, साइन एक्स ऑड फंक्शन. तो साइनचा आहे ना तो बघा. सांगतोय नाही, असं सांगण्यासाठी केलं नाही. ठीक आहे, हा ग्राफ साइनचा आहे, कॉसचा ग्राफ असा आहे. ठीक आहे. ऑड फंक्शन मध्ये काय होतं, जाऊ दे, म्हणून दे, पुढे दे, खपू दे. राहू दे. आलं लक्षात? काय, या 8 प्रॉपर्टीज आहेत, या 8 जणांना घेऊन आपल्याला गड जिंकायचं आहे. लक्षात आलं का? एक्सरसाइज 4.2 आला. कळते? चला लिहा खटकन 8 प्रॉपर्टी लिहा. इसके प्रूफ नहीं किए. चलो आप क्वेश्चन सॉल्व करते हैं. फंडामेंटल थ्योरम ऑफ कैलकुलस अप्लाई करना है. पूरा इंडिपेंडेंट इंटीग्रल अभी रिवाइज होने वाला है, समझ लो. पूरा इंडिपेंडेंट इंटीग्रल अभी रिवाइज होगा. ठीक है, मेथड्स क्या क्या है, क्या क्या नहीं, सारा रिवीजन में आएगा. सब्स्टिट्यूशन, बाय पार्ट, सब. चलो पहला क्वेश्चन. अब 2 मिनट के लिए भूल ही जाना है हमें कि हम लोग डिपेंडेंट इंटीग्रल कर रहे हैं. एक्सरसाइज 4.2. देखो सिर्फ इवैल्यूएट का है. इवैल्यूएट बाय एज ए लिमिट ऑफ सम का होता तो वो वाला मेथड यूज करते हैं जो अब तक किया है. अब सिर्फ इवैल्यूएट का है तो पहले के अंदर का पहला. ठीक है, 1 to 9 x plus 1 by root x. अब यहाँ पर फंडामेंटल थ्योरम ऑफ कैलकुलस यूज करना है. इसका मतलब क्या हुआ बेटा, ये बेटा इसका मतलब क्या हुआ, इसका मतलब ये हुआ, अरे दोनच ते एक्सरसाइज आहे त्याच्यात. 45 क्वेश्चन. तर मग काय झालं, 45 क्वेश्चन 4 दिवसाचे 10. मग पूर्ण इंटिग्रेशन रिवाइज झालं, तुम्हाला समजतं का काही 45 क्वेश्चन मध्ये? అవును సార్ ये मूर्ख आहेस रे. ए बेटा, ए कोण सांगेल मला ह्याला सोडा, ह्याला नंतर आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायचंय. सांगा मला याला कसं सॉल्व करणार. किती सोपं आहे रे, डिनॉमिनेटरला सेपरेट केला विषय I is equal to integral 1 to 9 x upon root x plus 1 upon root x dx. तो 1 to 9 root x plus, देखो अंदर वाले का डेरिवेटिव ऊपर है 2 log नहीं ना सर, x raised to minus 1 by प्लस log पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय रूटच्या आत शांत बस रे भाऊ. रूटच्या आतमध्ये जे त्याचं डेरिव्हेटिव्ह जो वर असेल तर तू रूट f of x चं इंटिग्रेशन आहे. तू पण आणलं log खाली बरीच ते खालच्या पण ते रूट मध्ये घरी गेलो स्वतः दोन ते चापटा मार. इसका इंटीग्रेशन क्या आएगा बेटा, x raised to 3/2 by 3/2 2 by 3 और यहाँ पे क्या होगा 2 to 9. ठीक है, प्लस इसका 2 root x 1 to 9. ठीक है, तो अपर लिमिट रखेंगे इसके अंदर, तो 2 by 3 अपर लिमिट क्या है 9 raised to 3/2 माइनस, अब ये 2 by 3 को बाहर ही रख दो ना, बार बार क्यों कैलकुलेशन करेंगे. 2 by 3 कांस्टेंट है, इसलिए करो तो शांत दिशा 9 raised to 3/2 माइनस लोअर लिमिट रखेंगे 1 raised to 3/2. क्या बोला था तू सर 27 सर 1/2 रूट ए शांत समझ रहे तू को बाहर दिया. ठीक है, अपर लिमिट रखा रूट 9 माइनस रूट 1. अब क्या बोले 9 और रूट अगर आकर शांत
अरे करूच लागलो होतं. करू बी देत नाही केलं का उगाच तू काहीतरी बोलते मध्ये. हे इथं सांगा आता. 27. पहले स्क्वायर ले लो फिर क्यूब करो. तो क्या आएगा 27 माइनस 1 1 प्लस 2. याचा काय 3 माइनस 1 2. चला आन्सर कडे चला. हां तो 2/3 into 26 प्लस 4. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायला की याच्यात पण धप्पा होऊन जाते. 12 आणि 52 52 प्लस 12/3 क्रॉस मल्टीप्लिकेशन. 64. क्वेश्चन नंबर 2 बताइए. लेट I be equals to how it integral 1 by x square plus 5x plus 6 and 2:3 काय ते तुम्हाला वाचता येईल रे. इंटिग्रल ऑफ 1/x square plus 5x plus 6 with respect to x from 2 to 3. yes sir कैसे करेंगे इसको? देखो कहां से कहां जंप कर दी. सीधा सीधा सादे फंक्शन से. ये क्या है? इसको आप क्या कर सकते हो? परफेक्ट स्क्वायर करो या फिर इसका फैक्टराइजेशन भी कर सकते हो और पार्शियल फ्रैक्शन भी अप्लाई कर सकते हो. ठीक है. हाँ तो सबसे पहले देखो सबसे पहले क्या करेंगे? इसको परफेक्ट स्क्वायर में करेंगे. तो परफेक्ट स्क्वायर के लिए क्या करेंगे? x स्क्वायर प्लस 25/4 माइनस 25/4 मतलब प्लस 6 माइनस 25/4 ऐसा लिखेंगे तो ऐसा लिखेंगे. तो 2 to 3 1/x plus 5/2 whole square minus 1/2 whole square. दक्ष. हाँ तो फॉर्मूला है 1/x square minus a square का फॉर्मूला आएगा. क्या होता है? 1/2a 1/2a log of 1/2a 2a मतलब 1/2 log of x plus 5/2 x plus 5/2 plus नहीं minus 1/2 minus 1/2 अपन x minus या अपन x plus x plus 5/2 plus 1/2. अब यहाँ अपर लिमिट आएगा 3 और 2. इसको लगाने की जरूरत नहीं, कांस्टेंट है. 1 ठीक है. अब अपर लिमिट सबसे पहले रखेंगे, उसके पहले इसको कैलकुलेट कर लेते हैं. log of 2x plus 5 minus 1. हाँ मतलब ये करने की जरूरत नहीं. ये देखो 5 नहीं केले 4 तो 4/2 मतलब 2 तो x plus 2 हो जाएगा. और ऊपर क्या आएगा? x नीचे क्या आएगा? x plus 3. ठीक है. तो क्या मिलेगा आपको? log of अपर लिमिट रखेंगे 3 plus 2 5/6 माइनस log of 2 रखेंगे तो 4/5. log की प्रॉपर्टी यूज है. पहले अपर लिमिट रखा बेटा यहाँ पर 3 फिर माइनस लोअर लिमिट रखा. कहते हां सर. काहीच नाही कळत तुला. नाही नाही कळलं एक वेळ इकडून नाही कळलं. हे ते समजलं इकडचं. याच्यातून हे वजा केले 2 भेटले. याच्यातून हे ऍड केले 3 आले. आता अपर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवायची वेळ आलेली. अपर लिमिट ठेवले 100 जागेवर. तो 3 plus 2 3 plus 3 5/6 माइनस लोअर लिमिट ठेवला. आता log m minus log n काय असतं? log m/n असतं. log of m/n मतलब 5/6 by 4/5. हे वरती होऊन 5/4 म्हणजे जे काय log of 25/4. आन्सर कोणते फॉर्म? बरोबर log of 25/24 लिहा. चला आलं लक्षात तुम्हाला?